भिवंडी तालुका के धर्म सुप्रीम मानकोली अंजुर फाटा रोड HDFC बैंक के सामने वलगांव में विनोद अनंत भोईर, पंचायत समिति माजी सभापति व विद्यमान सदस्य विकास भोईर, रमाकांत भोईर के फैमिली रेस्टोरेंट वेज नॉनवेज मराठा पंजाब एनेक्स का भव्य उद्घाटन। ज्येष्ठ नेते RC पाटिल, दशरथ पाटिल, कृष्णकांतजी कोंडलेकर, सुरेश बालिया मामा महात्रे, विश्वासजी थले, कोपरकर साहेब तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रुपेश महात्रे, भिवंडी पश्चिम आमदार महेश चौगुले, भाजपा तालुका अध्यक्ष PK महात्रे, भाजपा के हरिश्चंद्र भोईर, वल सरपंच अमित भोईर, तुलसीराम पाटिल, वलगांव के उद्योगपति वसंत भोईर, शेतकरी उन्नति मंडल अध्यक्ष राजू पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, रामदास भोईर, चंद्रकांत भोईर, तालुका सचिव दीपक पाटिल, माजी नगर सेवक विकास भोईर, हनुमान चौधरी, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, उप तालुका प्रमुख अरुण पाटिल, माजी सभापति व विद्यमान सदस्य पंचायत समिति भिवंडी प्रकाश भोईर, उप सभापति श्याम गायखे, मनसे सचिव रविंद्र विशे, माजी सरपंच वल नंदिनी भोईर, समाज सेवक विठोबा नाईक उर्फ बिल्ला, नारायण मामा, भिवंडी पश्चिम आमदार महेश चौगुले, माजी नगर सेवक व कपिल पाटिल फाउंडेशन अध्यक्ष सुमित पाटिल, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, उद्योगपति रहनाल प्रताप पाटिल, सचिन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व नातेवाईक मित्र मंडली उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्रीमती सावित्रीबाई भोईर, विनोद भोईर, माजी सभापति व विद्यमान सदस्य पंचायत समिति भिवंडी विकास भोईर, रमाकांत भोईर, नारायण भोईर, हरिश्चंद्र भोईर, भालचंद्र भोईर तथा भोईर परिवारों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अत्यंत गोड दिवस आपल्याला पाहायला मिळतो, कारण 50 वर्षाचा इतिहास नारायणसिंग भोईर यांनी पंजाब हॉटेल अंजूर फाटा इथे ओपन केलेलं होतं आणि आज दुसऱ्या हॉटेलचं उद्घाटन करण्याची संधी तुमच्या सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने आज झाली। मी मुद्दाम सांगणार आहे, नारायण भोईर हे तेव्हाचे दूध विकणारे सहकारी होते। दुधाचा धंदा व्यवसाय करणारे, दूध आणि शेती, त्यातून त्याने हॉटेलांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती जमा केली आणि दूध उत्पादनातून ते हॉटेल माळे बनले। पहिले माळे आपल्या या समाजावरती 50 वर्षापूर्वी हॉटेल हे कोणाला माहीत नव्हता, तेव्हा त्यांनी ते ओपनले। मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना मुद्दाम सांगणार आहे, त्यांचे 50 वर्षाची कारकीर्द पाहिल्यानंतर या महात्मा गांधींच्या कृपेने या स्वातंत्र्याचा लाभ तुम्हा आम्हाला मिळाला आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाच्या माध्यमातून गेल्या पाळ्यामध्ये आपण शेतकरी मित्र सर्व लंगोटीवर होतो, परंतु 20-25 वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्र निर्माण झाला आणि त्या उद्योग क्षेत्रातून तुमच्या आमच्या आज आपल्याला प्रगती पाहायला मिळते। ही प्रगती पाहत असताना आनंद होतो, तेव्हा आपल्या सर्व सरकारी मित्रांना सायकल मिळत नव्हती, बैलगाडी मिळत नव्हती। आता आपण सर्व 50 लाखाच्या गाडीमध्ये 40 लाखाच्या गाडीमध्ये फिरताना पाहायला मिळते। हा आनंद शेवटपर्यंत टिकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी मुद्दाम मी बोलतो त्याच्यावर लक्ष ठेवावा की सकाळच्या हा आनंद आपल्याला टिकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील राहावा आणि उद्योग व्यवसायामध्ये अधिकाधिक वेळ खर्च करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा। नारायण भोईर यांची जर फॅमिली पाहिल्यानंतर आपण बरीच त्यांची नावं आता मी घेत नाही एवढ्या, पण या भोईर परिवारातून आपल्याला पाहायला मिळतो एक आनंदाचा क्षण। वरसारख्या लांबच्या छोट्याशा गावामध्ये भोईर परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमकलेलं आहे। एक उद्योगपती आपण पाहिजे त्याप्रमाणे वसंत त्यांचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये पाहत असतो। अशा पद्धतीने त्या गावातील सर्व भोईरांचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहत मिळणार आहे।
म्हणून मी आपल्या सर्व यांचा जो आदर्श अधिक वेळ घेणार नाही, यांचा जो आदर्श आहे तो सर्व या परिसराच्या सर्व सहकारी मित्रांनी घ्यावा आणि पुढे आपले व्यवसायाची वाटचाल पुढे जास्तीत जास्त प्रगती होण्याच्या दृष्टीने सर्वांनी लक्ष घ्यावा. कारण ह्या आपल्या व्यवसायामध्ये पूर्वी सर्वसाधारण साऊथ इंडियन लोक काम करत होते, गुजराती करत होते, सिंधी करत होते.